निवडणुका कधीही लागू शकतात, आतापासूनच तयारीला लागा। गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेत्यांचे भ्रष्टाचाराचे मुद्दे समोर आणा, उद्धव ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांना सूचना। नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा संयुक्त मोर्चा। ठाकरे बंधूंच्या युती आधी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून युती व्हायचे संकेत। ठाणे पालघरसह राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी निवडणूक आरक्षण जाहीर। राज्य शासनाकडून राजपत्र प्रकाशित। ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्यामुळे भरत कराडची आत्महत्या। भुजबळांनी घेतली कराड कुटुंबियांची भेट। भुजबळांकडून कराड कुटुंबियांचं सांत्वन। मराठ्यांना वेगळं 10% आरक्षण नको का? छगन भुजबळांचा मराठा समाजाला प्रश्न। ईडब्ल्यूएसचं आरक्षणही नको का? भुजबळांचा प्रश्न। आमच्यावर अतिक्रमण करू नका, आरक्षण हिरावून घेऊ नका, भुजबळांचा मनोज जरांगेंना इशारा। तर भुजबळांनीच आरक्षण खाल्लं, जरांगेंचं प्रत्युत्तर। सातारा गॅझेट संदर्भात हालचालींना वेग। मंत्री शिवेंद्रराजे आज विभागीय आयुक्तांची भेट घेणार। सातारा गॅझेट नेमकं काय, त्यात कोणते उल्लेख, काय पुरावे याची बैठकीत चर्चा। मराठा समाजाचं सरसकट आरक्षणासाठीचं आंदोलन राधाकृष्ण विखेंनी मोडीत काढलं। मराठा समन्वयक संजय लाखे पाटलांचा आरोप। विखेंनी मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, लाखेंची मागणी। राज्यातल्या नेत्यांनी नेपाळच्या उद्रेकाकडे गांभीर्यानं पाहायला हवं, खासदार संजय राऊतांचा टोला। तर भारतात असं होणं कधीही शक्य नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर। महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांकडून मोर्चे बांधणी। अजित पवारांचा 13 सप्टेंबरपासून जनसंवाद उपक्रम। पुण्यातील हडपसर पासून करणार जनसंवाद यात्रेला सुरुवात। लोकांच्या समस्या जाणून घेणार। सोलापुरातल्या कुरडू गावात सर्वपक्षीय बंदची हाक। मुरुम उत्खनन प्रकरणातील दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी बंद। याच प्रकरणावरून अजित पवारांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला दिला होता दम। अजित पवारांनी स्वतःला रॉबिनहूड समजून दमदाटी करू नये, राजू शेट्टींची टीका। अजित पवारांची दादागिरी मोडीत काढू, राजू शेट्टींचा इशारा। हार्बर रेल्वे मार्गावर शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारी 14.5 तासांचा ब्लॉक दरम्यान वडाळा रोड मानखुर्द दरम्यानची लोकल सेवा बंद। पनवेल मानखुर्द दरम्यान विशेष लोकल चालणार। प्रभादेवीमध्ये ठाकरे आणि शिंदेंच्या सेनेचे कार्यकर्ते भिडले। प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून वाद। दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा। अमेरिकेच्या स्टेट ऑफ आयोवा सिस्टर स्टेट सोबत महाराष्ट्राचा सामंजस्य करार। महाराष्ट्रामध्ये कृषी तंत्रज्ञानासाठी होणार मोठा फायदा। अमेरिकेतल्या राज्यासोबत करार करणारं महाराष्ट्र पहिलंच राज्य। माधुरीला कोल्हापुरात परत पाठवण्याबाबत तूर्त कुठलाही निर्णय नाही। माधुरीचं प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे। आजपासून पुढील 3 दिवस राज्यात अतिवृष्टीचा इशारा। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला ऑरेंज अलर्ट। विदर्भ वगळता सर्वत्र अतिमुसळधार पावसाचा अंदाज। भारताचे नवे उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी घेतली शपथ। शपथविधीसाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीत। अजित पवारांची मात्र दांडी। नेपाळमधील पंतप्रधान पदाचा सस्पेन्स संपला। सुशीला कार्की यांच्या नावाला मंजुरी। निवडणुका होईपर्यंत सुशीला कार्की नेपाळच्या पंतप्रधानपदी। नेपाळच्या काठमांडू खोऱ्यात संचारबंदी। शहरातील मुख्य व्यावसायिक भागातील काही दुकानं पुन्हा सुरू। नागरिक हळूहळू बाहेर पडण्यास सुरुवात, तर विमानतळ सुरळीत सुरू। नेपाळमधील संघर्षामुळे सीमा बंद। भारतातून नेपाळमध्ये होणारी कांद्याची निर्यात थांबली। भारतातील कांद्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता। पुणे पोलिसांकडून बंडू आंदेकरच्या घराची झाडाझडती। आंदेकरच्या घरातून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त। 67 लाखांचं सोनं आणि चांदीचे दागिने, 2.5 लाख कॅश, आलिशान कार, करारनामे, जमीन व्यवहाराच्या पावत्या जप्त।
दापोलीच्या कर्दे समुद्रकिनारी थार पळवणं तरुणाच्या अंगलट. पाण्यावरून भरधाव वेगाने जाताना कार थेट उलटली. स्थानिक आणि जेसीबीच्या मदतीनं कारला बाहेर काढण्यात यश. पत्नीनं केलेल्या बेदम मारहाणीत पतीचा मृत्यू. बीडच्या अंबाजोगाई शहरातली घटना. आरोपी पत्नी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल.